नमस्कार. राष्ट्रसेवा बजावत असताना चिखली तालुक्यातील शहीद जवानांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यामध्ये शासकीय, राजकीय, सामाजिक काम करणारे पंचक्रोशीतील लोकांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली. आमचे कॅमेरामॅन कैलास इंगळे, प्रतिनिधी एकनाथ माळेकर यांचा स्पेशल रिपोर्ट. चिखली तालुक्यातील काटोडा येथील मूळ रहिवासी असलेले व 13 महार बटालियनमध्ये हवालदार पदावर कार्यरत असलेले सैनिक विनोद ध्यानदेव पैठाणे हे आपले कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. 13 महार बटालियनमध्ये कार्यरत असलेले शहीद सैनिक विनोद पैठाणे हे उत्तरांचलमधील रुडकी येथे कार्यरत होते. ते आपले कर्तव्य बजावत असताना चक्कर येऊन खाली पडले. त्यांच्यावर डॉक्टरांनी लगेच उपचार केले, पण यश आले नाही. त्यांच्या पार्थिवावर आज दिल्लीहून औरंगाबाद येथून त्यांच्या मूळ गावी काटोडा येथे आर्मीच्या बंदोबस्तात पोहोचवले. शाकुकुल येथील झालेले संपूर्ण गावामध्ये धीर, गंभीरता, शांतता त्यावेळी पसरली होती. आज दिनांक 18 जानेवारी रोजी शुक्रवारला सकाळी 10 वाजता त्यांचे मूळ गाव काटोडा येथे शासकीय इतमामात त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. त्यांना अखेरचा निरोप देण्याकरिता औरंगाबादचे एक सैनिक पथक व भुसावळ येथील एक सैनिक पथक यावेळी हजर होते. सुमारे 15 वर्ष सैनिकी सेवा बजावणारा विनोद हा अतिशय सैनिकी सेवा बजावताना विनोद हा अतिशय मनमिळावू स्वभावाचा होता. त्याच्या मागे पत्नी पुष्पा, मुलगा सोनू, मुलगी नेहा, आई वडील असा मोठा आप्तपरिवार होता. विनोदच्या जाण्यामुळे काटोडा येथे शोककळा पसरली. विनोद यांच्या अखेरचा निरोप देण्यासाठी राजकीय क्षेत्रातील सर्वच नेते आवर्जून उपस्थित होते. तर शासकीय व पंचक्रोशीतील असंख्य महिला, पुरुष व लहान बालकेही यावेळी विनोदच्या श्रद्धांजली वाहिली. यावेळी सर्व परिसर शांत व शोकाकुल
त्या कार्यक्रम अचानक प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते हवालदार उमेद बैठले जिथे जागा नाही तिथे फ्री भारत वीर जवान अमर रहे, वीर जवान अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम। तीन मंडळी आहे, कृपया बाजूने उभे राहा, गर्दी करू नका। सर्वांनी शांततेचं सहकार्य करा। या ठिकाणी वीर जवान विनोद पैठणे यांचं पार्थिव या ठिकाणी अंत्यविधीसाठी आलेलं आहे। कृपया पंचक्रोशीतून या ठिकाणी उपस्थित झालेल्या शोक आला असं करू माईकच्या बाजूला जी मंडळी आजूबाजूला जी साईडला विशेषतः उजव्या बाजूला कृपया खाली बसा, कृपया खाली बसा। अगदी या ठिकाणी अत्यंत दुःख या ठिकाणी आमचा जवान विनोद भाऊ पैठणे बॉर्डरवर काम करत असताना या ठिकाणी सुरुवातीला होणार आहे। त्याच्यामुळे ते सिव्हिलियन आहेत, बाकीचे आपले गावातले खेडेपाड्याचे जे सर्व नातेवाईक मंडळी जे आलेली आहेत त्यांनी कृपया बसून घ्यायचंय। या ठिकाणी सगळ्यांनी शिस्तीनं सगळ्यांनी बसून घ्यायचंय। कोणीही आहे त्यानंतर महसूल प्रशासन आणि इतर राजकीय मंडळी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करणार आहेत आणि त्यानंतर आपले सर्व धार्मिक विधी या ठिकाणी पार करणार।